हाय फ्रेंड, आज आहे संडे. हे बघा मी किती छान तयार झालेली आहे, साडी घातलेली आहे आणि मी चाललेली आहे हळदी कुंकाला. तर हळदी कुंकू आहे सखी मंच लोकमत, तिथे आहे कार्यक्रम. हे बघा किती छान तयार झालेली आहे, तुम्ही कमेंट करून सांगा. हे बघा इथे मी आता पोहोचलेली आहे. गर्दी खूप होती, बायका खूप होते, सखी मंच खूप सदस्य आहेत. हे बघा इथलं हे कार्यक्रम हे बघा असा आहे. हे बघा किती गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये मी लाईनीमध्ये थांबलेली आहे. बायका खूप होत्या, अजून बायका येणाऱ्या होत्या, माझ्या मैत्रिणी पण येणाऱ्या होत्या. हे बघा एक कशी लाईन आहे बघा, एवढी लाईन होती, खूप लांब लाईन होती. आणि हळदी कुंकासाठी मी तिथे गेलेले होते. सखी मंचने आमंत्रण केलं होतं आम्हाला. आता बघूया आता आपण पुढे किती लाईन आहे अजून. इथे किती छान रांगोळी काढलेली होती, किती छान रांगोळी काढलेली आहे बघा. रांगोळी मी तुम्हाला दाखवत आहे बघा. रांगोळी दिसती का तुम्हाला? हे बघा किती छान रांगोळी काढलेली आहे. रांगोळी आवडली असेल तर कमेंट करून सांगा, रांगोळी आवडली का. आणि हे बघा हळदी कुंकाचं इथे कार्यक्रम चालू आहे. बायका हळदी कुंकू घेत आहेत आणि मी इथे लाईनमध्ये थांबलेली आहे. ते हळदी कुंकाला वाण दिलेला आहे, नथ दिलेली आहे. हे बघा हा हॉल आहे, अजून बायका येणार आहेत आणि मी आलेली आहे हॉलमध्ये. आणि हळदी कुंकाचं वाण आहे, नथ त्याने कार्ड दिलेले आहेत. त्या शॉपला जाऊन आम्हाला विजिट करून घ्यायचं आहे. हे बघा मी इथे आलेली आहे हॉलमध्ये. हे बघा माझी मैत्रीण आलेली आहे. कार्यक्रम आता सुरू होत आहे. तर सगळेजण आपल्या मैत्रिणींबरोबर आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेला आहात. विनंती फक्त इतकीच करते की बोलणारे इथे मंचावर एक दोघं तिघं आहेत आणि समोर ऐकणारे तिथे इतके सारे जण आहेत. तर ऐकणारे जर बोलायला लागले तर मग अवघड होईल. तर त्यामुळे विनंती आहे आपापसातल्या गप्पा
याचबरोबर RSM शिवशताक्षी मसाले संचालक माननीय योगेश कुंभार सर मी यांना मंचावर येण्यासाठी आमंत्रित करते. टाळ्या जोरदार त्यांच्यासाठी. आणि आपल्या सगळ्यांना ते छान गिफ्टचं वाउचर मिळालेलं आहे. याचबरोबर आकर्षक गिफ्ट देखील दिलं जाणार आहे. गिफ्ट पार्टनर आपल्या कार्यक्रमाचे जे आहेत श्री वनग्राम ज्वेलरीचे माननीय सुप्रिया पाटील मॅडम मी यांना मंचावर येण्यासाठी विनंती करते. टाळ्या जरा जोरदार. त्याचबरोबर गिफ्ट पार्टनर संचालक मयुरेश एंटरप्राइजेसचे माननीय विश्वजित कुलकर्णी मी यांना मंचावर येण्यासाठी आमंत्रित करते. आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून जे आपल्याला लाभलेले आहेत आपल्या प्रत्येकालाच परिचयाचं नाव स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलूनच्या सोनल पांचाळ मॅडम आणि त्याचबरोबर परीक्षक म्हणून लाभलेल्या माननीय अंबिका यावलकर मॅडम यांनाही मंचावर येण्यासाठी आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना मंचावर आमंत्रित करायचं. टाळ्या जरा जोरदार. आणि ज्यांच्या सुंदरशा आवाजात आपण गाणं ऐकलं शशी वासुदकर आणि सायलीताई मी यांनाही मंचावर येण्यासाठी आमंत्रित करते. टाळ्या जरा जोरदार यांच्यासाठीही. आणि आता आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहतोय पाहता ना कोण येणार आहे तर आपल्या सगळ्यांनाच हसवतात कायम आणि दुःख विसरायला लावतात आपलं मनोरंजन करतात. तर असे व्यक्तिमत्व असे उत्तम कलावंत जे आपल्या सोलापूरमध्ये सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि खास लोकमत सखी मंच यांच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाला भेटायला ते आपल्याला इथे येत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. विनोदी अभिनेते आणि तितकेच उत्तम लेखक असलेले माननीय योगेश शिरसाट संवाद. प्रथम आपण पाहुण्यांचं स्वागत सत्कार संपन्न करूयात आणि त्यानंतर प्रास्ताविक ऐकूयात. मी आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं इथं स्वागत करण्याची विनंती करते. लोकमत सोलापूर इव्हेंट विभागाचे उपव्यवस्थापक
माननीय महेश बोरोटीकर सर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं स्वागत इथे संपन्न करावं. चला हवा एवढा फेम, उत्तम लेखक, उत्तम विनोदी अभिनेते, उत्तम व्यक्तिमत्व असलेले योगेश शिरसाट सर, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सरांचं. आणि अशीच उत्तम अभिनेत्री, एक विनोदी अभिनेत्री, चला हवा एवढा फेम माननीय स्नेहा शिंगम मॅडम यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सरांना विनंती करते त्यांचंही जरा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचं. टाळ्या जोरदार. ज्यांच्या सहकार्याने आमचा कार्यक्रम इथे संपन्न होतोय, सहप्रायोजक ज्यांचं आपल्याला लाभलं, लक्ष्मी नॉवेल्टी, संचालक प्रीतम ठाकूर सर, मी यांना विनंती करते आमच्याकडून करण्यात येणारं स्वागत आपण स्वीकारावं. टाळ्या जोरदार त्यांच्यासाठी. शिवशताक्षी मसाल्याचे माननीय योगेश कुंभार सर, मी यांना आमंत्रित करते आणि विनंती करते सरांना आपण त्यांचं स्वागत संपन्न करावं. आणि अगदी महत्त्वाचं असं आपले पुढचे गिफ्ट पार्टनर 2026च्या नावनोंदणी ज्यांनी केलेली आहे त्या सर्व सखींना एक सुंदरसे बँगल्स गिफ्ट मिळालेले आहेत त्यांच्याकडून. ते म्हणजे श्री 1 ग्रॅम ज्वेलरी. आणि उपस्थित आहेत संचालिका सुप्रिया पाटील मॅडम, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हजारो सखींना इतकं सुंदर गिफ्ट मॅडमने दिलेलं आहे. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे गिफ्ट पार्टनर जे आहेत मयुरेश एंटरप्राइजेसचे माननीय श्रीवसो कुलकर्णी सर आणि मॅडम, मी दोघांना विनंती करते की आमच्याकडून हे आपण स्वागत स्वीकारावं. टाळ्या जोरदार. मयुरेश एंटरप्राइजेसचे श्रीवसो कुलकर्णीजी. याचबरोबर ज्या सोयी सहभाग घेतला त्यासाठी परीक्षणाचा जो भार ज्यांनी आपला खात्यावर घेतलेला आहे अशा सोलापूरच्या स्टाईल मंत्रा एरोसेक्स सलूनच्या संचालिका माननीय सोनल पांचाळ मॅडम, जोरदार टाळ्या. आपल्या हक्काच्या लोकमतच्या खरं तर त्या आहेत कायम, त्यांचंही आपल्याला मोठं योगदान असतं, प्रायोजकत्व असतं. आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि याबरोबरच सोबत साथ देत आहेत परीक्षक म्हणून माननीय अंबिका यावलकर मॅडम, यांचंही जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. नाचायला लावलं, थिरकायला लावलं असे दोन उत्तम कलावंत सोलापूरमध्ये ज्यांचा आवाज सगळीकडे पसरलेला आहे असे श्री शशी बासुतकर सर आणि सायली मॅडम, यांचं दोघांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी सरांना विनंती करते त्यांचं स्वागत आपण संपन्न करावं. आणि जसं मी मगाशी म्हणाले की कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपण आता इथे संपन्न करूयात. कार्यक्रम मात्र निमित्त आहे आपल्याला भेटणं आणि आपल्याबरोबर संवाद साधणं हा मुख्य उद्देश. तर मी विनंती करते आपल्या लोकमत सोलापूर इव्हेंट विभागाचे उपव्यवस्थापक माननीय महेश बोरोटीकर सर यांना की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण संपन्न करावं. जोरदार टाळ्यांनी जरा सरांना आपण आमंत्रित करूया. आमच्या वतीने आयोजित आजच्या संक्रांत मेळामध्ये पहिल्यांदा सगळ्या सखींचं हार्दिक स्वागत आहे. 2026ला आमची जी सदस्य नोंदणी आहे, मला सांगायला अभिमान वाटतो की 6000चा आकडा पार केलेला आहे आपण. आणि आणखीन सुद्धा बऱ्याच सखी वेटिंगमध्ये आहेत, पण आपली मेंबरशिप संपलेली आहे. त्यामुळं त्या सखींना पुढच्या वर्षी या ठिकाणी सदस्य नोंदणी उपलब्ध होईल. खरं तर तुमच्या सगळ्या सखींसाठी आता कार्यक्रम द्यायचं म्हटलं तर आम्हाला टेन्शनचं काम आहे. कारण सोलापूर शहरामध्ये 6000 सखी बसणे एवढा मोठा हॉल कुठे मिळत नाहीये. पण आज आम्हाला संधी मिळाली. गुरुडकर सर, चैत्राली लॉनचे आपले ओनर, ते मागील 1 वर्षापासून आपल्या मागे लागले होते की सखीमनचा कार्यक्रम आमच्या इथे एकदा घ्या सर. पण मला प्रश्न पडला होता की सर सखी एवढ्या लांब येतील का. पण आज मला हे कळालंय की मी सोलापूरच्या बाहेर जरी ठेवलं तरी सखी येतील सर आमच्या, हो की नाही. आणि एवढ्या सुंदर हॉलमध्ये सरांनी या ठिकाणी सहकार्य केलं. आणि मला सरांना सांगायला खूप आज आनंद होतोय की सर आमच्या सगळ्या सखीने तुमच्या हॉलला रिस्पॉन्स दिला बरं का. त्यामुळे तुमच्या घरात जे काही लग्न कार्यक्रम वगैरे असले तर सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर आज ज्यांचा सहयोग या ठिकाणी लाभला, या कार्यक्रमाला प्रायोजक म्हणून आपले शिवशताक्षी मसाले योगेश सर, त्याचबरोबर आपले नव्याने या ठिकाणी जुडलेले आमचे प्रायोजक लक्ष्मी नॉवेल्टी, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर नेहमी आपल्याला या ठिकाणी सखींना गिफ्ट पार्टनर म्हणून ज्यांनी आपल्याला मदत केली असे श्री 1 ग्रॅम ज्वेलरी च्या पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत.
आपल्या सखी प्रतिनिधी ज्यांनी सखींसाठी आज छानशी गिफ्ट पार्टनरशिप केली आहे अशा आमच्या कुलकर्णी मॅडम, सुवर्णी कुलकर्णी मॅडम, कुलकर्णी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आज जे संक्रांत मेळ्याचा फॅशन शो आहे त्याचं या ठिकाणी परीक्षण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सोनल पाच्या मॅडम असतील, त्याचबरोबर यावलकर मॅडम असतील, डॉक्टर अशा योगेश शिरसाट सरांचं आणि स्नेहल सिद्धम मॅडमचं या ठिकाणी मी मनपूर्वक सोलापूरकरांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्या सखींकडनं झाल्या पाहिजेत, जर हात पण झाले पाहिजे. आणि आज या दोन्ही कलाकारांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या सखींना या ठिकाणी हसवणार आहेत आणि या पुढीलही कार्यक्रम असे वेगवेगळे अभिनेते, सेलिब्रिटी आपण नक्कीच या ठिकाणी आणणार आहोत, ज्याचा सगळ्यांना आपल्या सखींना आनंद घेता येणार आहे. पुन्हा एकदा या संक्रांत मेळ्यामध्ये उपस्थित सर्व सखींचं हार्दिक स्वागत करतो. सर्व आमचे प्रायोजक आणि मान्यवरांचेही आभार व्यक्त करतो. आणि मला माहिती तुम्हाला सगळ्यांना घाई झालेली आहे, कारण पुढचा कार्यक्रम खूप सुंदर आहे. त्यामुळे कळलं की इथं हळदी कुंकाला एवढं काय काय येणार आहे. म्हटली मी व्हिडिओ कॉल लावते, मला बघायचंय कुठली बाई जवळ नेली पाहिजे. तिला नवरा म्हणजे पत्राचा पुतळाच वाटतो. माझ्या अंगावर भाषा बसत नाही, तिला असं वाटतं की माझा नवरा पत्राचा पुतळा आहे. संक्रांतीला काय वाट देऊ, काय वाट देऊ, मला बायको विचारत होती. तितक्या बायका घरी येणार आहे, मी काय वाट देऊ, माझा मोबाईल नंबर दे. आणि आता सर म्हणत होते की इतक्या लांब सख्या येतील की नाही, इतक्या लांब येतील की नाही. अरे ज्या बाईनं नवऱ्याला यमाच्या तोंडातून आणलं होतं ते कुठेही येऊ शकतं, ते कुठेही येऊ शकतं. आणि माझी बायको पण अशीच किरकिर, घर सांभाळते, लेकरं सांभाळते, सासू सासरे सांभाळते, घरदार सांभाळते. म्हटलं बाई काहीच सांभाळू नको, फक्त तुझं तोंड सांभाळ. तेव्हापासून घराच्या बाहेर येईल. तुम्हाला काय सांगू, दारच बंद होते, पण हरकत नाही. म्हणलं सखी मंचच्या एवढ्या सगळ्या महिला आलेल्या आहेत, माता भगिनी आलेल्या आहेत, लाडक्या बहिणी म्हणणार नाही मी, मला एवढं तुमच्या तर कोणी 3,000 घेतले असते. तर तुम्ही सगळ्या एवढ्या जणी आलेल्या आहात, म्हटलं तुमच्यासाठी मनोरंजनाचा कार्यक्रम घेऊन येऊ. आणि त्यासाठी मी एका कार्यक्रमावाल्या बाईकडे आलेलो आहे आणि त्या बाईला मी आता आवाज देतो. बाई, ओ बाई, कोण आहे? या मी एकटाच आहे. बोला, कोण तुम्ही? काय चाललंय? फक्त सखी म्हणून या खमंचा काय बोलताय? सखी मंच आला म्हटलं. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. बोला, कोण तुम्ही? काय अशा किती बायका आहेत? 2 अरे बाबा, 2 बायका करणं काय नाही गुन्हा आहे. 2 बायका करणं काय तरी गुन्हा आहे. मग थांबा, मी आलो जाऊ. कुठं चालला? तिसरी करतो ना. 2 बायका गुन्हा आहे तर 3 करतो. अरे बाबा, एकापेक्षा जास्त बायका करणं काय नाही गुन्हा आहे. असं आहे का? कसं आहे, माझी एक बायको बागायती, दुसरीची राहील. म्हणजे एक स्पेशल पोरांसाठी, एक स्पेशल पोरींसाठी. बाई, मला 8 पोरं आहेत, 9 येणार आहे. 8 पोरं, 9 येणार आहे. माझ्या पोरांची नावं सांगतो तुम्हाला. हा, आडू, पांडू, सोंडू, कोंडू, धोंडू, कोंडू. सगळे डुकरातले डूच का? पोरींची नावं आहे का? सांगा. अनिता, वनिता, बबिता, ललिता, कविता, सविता. दरवर्षी पाळणा हलतो येता जाता. 8 पोरं, 9 येणार आहे. अरे काय बाबा, कळतं की नाही तुला? काय? अरे लोकसंख्येच्या बाबतीत आपल्या देशाचा क्रमांक आता पहिला आलाय. लोकसंख्येच्या हा? कुठल्या बाबतीत स्पर्धा करताय ते तरी बघा. चालायचं. लय पैसा आहे आपल्याकडे, लय पैसा आहे. लय पैसा आहे. बाई, इतका पैसा आहे तुम्हाला सांगतो, म्हणजे पोटात पोटाचे पैसे भरतो. बाई, फक्त सर कुपन बा आम्हाला कुठे आहे. पैसा नाही, हा, पैसा नाही माझ्याकडे. माझ्या पोरं सुद्धा पैशात खेळतात. पोरं पैशात खेळतात. काय खेळतात? चितपाट, छापा काटा खेळते. अच्छा, असं. माझी बायको हा. बसलेली होती. हा, 8 पोरं 9 येणार आहे. हा. ज्या वेळेला बसलेली होती, पोरं पैसा खेळत होते. पोरांना असं रुपया हा. पैसे, बायकोला रुपया गिळला, पोट तिकडला गेला. मम्मीनं रुपया गिळला, मम्मीनं रुपया गिळला. बायकोला उचललं, दवाखान्यात घेऊन गेलं. हा, डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागेल. बाई, मी म्हटलं डॉक्टर साहेब काही करा, तो रुपया तेवढा बाहेर काढा. हा, डॉक्टरने ऑपरेशन केलं, हा. मोजून 60 पैसे बाहेर काढले.